आणि यानंतरची बातमी अमरावतीवरून। भाजपशी प्रामाणिक रहा यावरून आता जाहीर सभांमध्ये अनिल बोंडे आणि नवनीत राणांमध्ये शाब्दिक चकमक झाली आहे। पाहूयात एक रिपोर्ट। एकाच वेळी भाजप आणि भाजप विरोधात असणाऱ्या पतीच्या पक्षाचा प्रचार करणाऱ्या नवनीत राणा यांच्यावर आता भाजप नेते सुद्धा टीका करू लागलेत। अमरावतीच्या जाहीर सभेतच नवनीत राणा आणि भाजपच्या अनिल बोंडेंमध्ये शाब्दिक चकमक रंगली। अमरावती महापालिकेमध्ये भाजपच्या नवनीत राणा भाजप उमेदवारांबरोबरच त्यांच्या पतीच्या युवा स्वाभिमान पक्षाच्या उमेदवारांचाही प्रचार करतात। विशेष म्हणजे हे दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात आहेत। मी आजपर्यंत जन्मामध्ये कोणाला वाईट म्हटलं नाही आणि म्हणून सांगतो, एक वेळा जर का हा भगवा घातला आहे तर जुनं विसरून जा, जुनं विसरून जा। एक वेळा भगवा घातलाय तर माझा सख्खा भाऊ जरी उभा असताना, माझा सख्खा भाऊ जरी उभा असता, शिवसेनेवर उभा असता, कोणत्या दुसऱ्या पक्षावर वायएसपीवर उभा असता, तरी मी भगव्याला प्रामाणिक राहील। बोंडे भाऊ, मी मोर्शी फिरून आली आहे। मोर्शीमध्ये माझी सभा झालेली आहे आणि काही लोकांचे नावानी जरी कमळ असन तर नवनीत राणांनी इमानदारीचं दुपट्टा कमळ गळ्यात घातला आणि भगवा प्रत्येक रक्तामध्ये आहे। महानगरपालिकामध्ये भगवेचा भारतीय जनता पार्टीचाच महापौर होईल याच्यात एक तीड मात्र शंका नाही। जे बेईमान आहे त्यांना भीती राहणारच आहे, कारण त्यांनी भगवेसोबत बेईमानी केली आहे। मग शेवटी तर आठवते तो भाजपचा डॉक्टर बोंडे असो, भाजपची नवनीत राणा असो, भाजपची नवनीत राणा, एवढं लक्षात ठेवा, भाजपची नवनीत राणा असो, कारण का त्यांनी आणि मी दोन्ही वेळेला लव्ह जिहादचे प्रकरण हाताळलेले। भाजपची नवनीत राणा असो, सुदगिरणीचा प्रभाग आहे आणि इथे एक स्वाभिमान आहे, रवीजींच्या पक्षाचे उमेदवार आहे आणि 3 आमचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहे आणि आम्ही सगळे मिळून आम्ही हे प्रचार करत आहे। कमळसाठी इमानदारीने लोकसभामध्ये विधानसभामध्ये काम केलं, याच्यासाठी नवनीत राणा प्रचार करत आहे। बावनकुळे यांनी असं म्हटलेलं आहे की रवी राणा यांनी 35 ठिकाणी उमेदवार उभे केल्यामुळे आता ही युती नैसर्गिक राहिली नाही, कसं पाहता त्यांच्यावर? मला वाटतं या प्रभागात जिथे तुम्ही मला प्रश्न विचारता तर इथे आमची युती आहे। तर शेवटचा प्रश्न, त्यामुळे लोकांना बटेंगे तो कटेंगे म्हणणारं राणा दाम्पत्यच आता 2 पक्षांमध्ये बटल्यामुळे त्यांच्या भूमिकेवर खुद्द भाजपमधूनच सवाल होऊ लागलेत। कोणतेही विश्व हिंदू परिषदचे पोरं असो किंवा शिवप्रतिष्ठानचे पोरं असो, विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचे पोरं असो, आणि म्हणून सुरक्षा तुमची करण्याची जबाबदारी आमची आहे, विकास करण्याची जबाबदारी चंद्रशेखरजी बावनकुळे यांची आहे। स्वप्नील उमप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।